उन्हाळ्यात ना आईस्क्रीमचा मोह आणि गरज दोन्ही पण असते, पण अगदी रोज खाताना जराशी गिल्ट येते. मुलांना पण रोज आईस्क्रीम नाही देता येत. सो मी हे नो क्रीम नो शुगर न्यूट्रिशियस आईस्क्रीम ट्राय केलं. इथे दाखवल्याप्रमाणे राजगिऱ्याच्या लाह्या, मखाने, काजू बदाम आणि 2 चमचे चिया सीड्स मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून साधारण 2 ते 3 मिनटं मस्त बारीक करून घेतले. मध्ये एकदा झाकण उघडून पुन्हा सगळं चमच्याने एकत्र फिरवून घेतलं. यात खारीक पूड मिक्स नाही केली, कारण आपण ती स्वीटनर म्हणून नंतर वापरणार आहोत. खारीक पूड आपल्या गोडाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करता येते. एका पातेल्यात 2 कप फुल क्रीम मिल्क आणि मी अर्धा कप पाणी पण घातलं आहे. पण जर तुम्हाला आवडत असेल तर नाही पाणी घातलं तरी पण चालेल. हे दूध इथं मी एकदा तापवून गार करून घेतलेलं आहे. हे दूध पुन्हा एकदा चांगलं गरम झालं की त्यात साधारण 4 ते 5 टेबलस्पून आपण तयार केलेलं ते मिक्सचर घालायचं आहे. दूध आणि ही पावडर मीठ मिक्स करून थोडा वेळ मध्ये मध्ये हलवत गॅसवर गरम होऊ द्यायचं, एखादी बारीकशी उकळी येईपर्यंत. मी इथं विस्कर वापरला आहे, त्यामुळे सगळ्या गुठळ्या व्यवस्थित फुटून ते एकजीव होण्यास मदत होते. मी आता यात 1-2 वेलदोड्याची पूड बारीक करून घातली आहे आणि मी त्यामध्ये ती मगाशी घेतलेली जी खारकेची पूड होती ती पण हे मिश्रण थोडंसं गार झाल्यावर घातली. आता हे मिश्रण एका हवाबंद डब्यात घालून 10 ते 12 तासांसाठी डीप फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. 10-12 तासानंतर फ्रीझरमधून काढून वरून मी थोडीशी टुटी फ्रुटी घालून सर्व केलं आहे. याचा अगदी रोज एक स्कूप आवर्जून खाल्ला आणि मुलांना पण दिला तरी अजिबात गिल्ट येणार नाही, हो ना? तर चला, या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं लवकर. थँक्यू.